हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि बरं झालं, काल जे मी कॅरेक्टर घेणार होती ते मी काल नाही घेतलं आणि मावसाडलाच काल पॉडकास्ट वीकेंडचा वार पार्ट 2 मावसाडवरच केला. कारण आज इतका मोठा धमाका केलेला आहे या कॅरेक्टरने की आज म्हणजे नाही तर मला मग बॅक टू बॅक करावं लागलं असतं. सो बरंच झालं, आज एकाच पॉडकास्टमध्ये सगळं काही खतम होऊन जाईल. तर सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या यूट्यूब ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे मायविश आणि बापरे बाप, काय येडी फॅमिली आहे आणि असली भन्नाट भिकमागी फॅमिली आहे ना अक्षरशः. म्हणजे 51 भिकारी बनले आहेत, 51 भिकारी. म्हणजे ती बोंबाड तर सगळ्यात मोठी महाभिकारी दळिंदर, तिच्यासारखं दळिद्री कोण नसेल, कर्मदळिद्री बाई आहे ती. म्हणजे तिच्या घरच्यांनी तिची अशी मारली आहे की बाकी कोणी काही करण्याची काही आता गरजच उरलेली नाही आहे. तरी अंडे अजून म्हणत असतील की बाबा आमची ताईच ग्रेट आणि आमच्या ताईबरोबरच नाइंसाफी होते. तर काय बोलावं आता, बापरे. आणि इथे तिचं एक वेगळाच प्रकार चाललाय. म्हणजे जे काही महामिलाप आणि हे सगळं दाखवते. आणि मी म्हणाली होती की असं की मी एकत्र म्हणजे करूनच दाखवणार आणि माझा शब्द मी पाळलाय मंडळी. जे पण काही मी बोलली होती त्या टॉपिकवर आपण येऊया. ह्यांची सगळ्यांची सच्चाई आज उघडणार आहे. पण त्याआधी मला इतके दिवस कॉमेंट येत होते आणि जेव्हा मी ट्रिपवर होती तर मला असं वाटत होतं की असेल काहीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये भामटीने घेतलं असेल त्या बोलो जुबा केसरी उम्याला. पण नंतर जेव्हा मी हिचे व्हिडिओज बघितले तेव्हा तर म्हणजे ही बाई काय असं वाटत होतं. ते असतात ना असं काय, आता ते इथे बोलणं किती योग्य ठरेल ते काही आता मला नक्की सांगता येत नाही, पण तुम्ही समजून जा मंडळी. ते असतात ना एकच आणि असं द्रौपदीसारखं असं. द्रौपदीची गोष्ट वेगळी होती, पण म्हणजे समजून जा तसंच, दॅट इज दॅट मंडळी. तो तसंच काहीतरी वाटत होतं. आणि एकदा हीच बाई बोलली होती की मला नक्की माहितीच नव्हतं की कोण नक्की माझ्यावर लाईन मारते. मी आपली फोनवर बोलायची आणि काही चॅट करायची, पण मला नक्की माहिती नव्हतं मी कोणत्या भावाबरोबर चॅट करते. ह्याच्याबरोबर करते की त्याच्याबरोबर करते, मोठ्याबरोबर करते की लहान्याबरोबर करते. म्हणजे भामटी बोलते ना की तिला खरं बोलायची सवय आहे, तिला खोटं बोलता येत नाही. तर खरंच आहे, हे भामटीने खरंच आधीच सांगितलं होतं की ती चॅट करत होती आणि चॅट तिला काय फरक नव्हता पडत की कोण आहे म्हणून. कोणतरी आहे ना, त्या दोघांपैकी एक आहे. मग तो कोणी असेल, जेव्हा कळेल तेव्हा कळेल कोणी चालला असता. तर तसंच आत्ताही तिचं चाललेलं आहे वाटतं की कोई भी चलेगा, ये भी चलेगा, वो भी चलेगा, दोनों भी चलेंगे. समजलं मंडळी, समजलं तुम्ही तर समजणारच, मला माहिती आहे. हरकतच अशी आहे, बाप रे, पाठच सोडत नव्हती. नुसतं असं बघणाऱ्याला वाटेल की हाच की काय हिचा नवरा. थोडासा कंटाळा आला म्हणून असं थोडासा चेंज असं काहीतरी वागणं होतं तिचं. कंटिन्युअसली नुसतं. हे बघा, इथे बसले चुम्या भाऊ, इथे बसले चुम्या भाऊ असं करतायत, चुम्या भाऊ तसं करतायत. मारविश जा चुम्याचा हात पकड, मारविश चुम्याला हे कर. चुम्या भाऊ कसे नाचतात, चुम्या भाऊ मारविशला कसं प्रेम करतात. चुम्या भाऊ कसं वाटतंय, चुम्या भाऊ तुम्हाला माझ्या व्हिडिओत येऊन कसं वाटतंय. चुम्या भाऊ किती वर्षांनी आले आणि मला खूप आनंद होतोय चुम्या भाऊंबरोबर. हे काय आहे. आणि कुठे 2 मिनिटासाठी तो चुम्या भाऊ गायबच झाला शेवटी. म्हणजे इतका वैतागला असेल की काय माहिती. ही एकदम गळे पडू बाई. ह्या बाईचं म्हणजे खरंच काय खरं नाही, ठीक नाही, लक्षणं हिची ठीक वाटत नव्हती एकंदरीतच. म्हणजे ठीक आहे, आपलं असं खूप पहिल्यापासनं खूप चांगलं रिलेशन आहे आणि आपण त्या व्यक्तीबरोबर असतात ना, काही जण असं पहिल्यापासनं ओळखत असतात आणि असं चांगलं फ्रेंड्स असतात आणि नंतर मग असं काय म्हणतात, आपल्या मित्राच्या भावाबरोबर लग्न वगैरे होतं तर मित्र आपला मित्र राहतो, तशी गोष्ट वेगळी आहे. पण हिचं काय आहे, अचानक तो काय चुम्या येतो काय आणि मग ही चुम्याबरोबर हिची काही चुम्माचाटी चालू होते काय. म्हणजे लिटरली नाही, पण त्याच प्रकारचं हिचं काहीतरी चाललेलं होतं. अक्षरशः त्या मशालबरोबर जराही बसत पण नव्हती. जिथे चुम्या असेल उधरी मैं बैठूंगी. चुम्या जर ह्या साईडला बसला असेल तर भामटी पण त्याच साईडला. म्हणजे इतकं तिने किस पाडला ना की त्या चुम्याला सोडणारच नाही. एकदमच त्याला चिपकली नुसती चिकडगम माशीसारखी करत बावळडबाई. आणि खरंच म्हणजे ह्या ना बायका लाज लज्जा सोडलेल्या आहेत.
ह्यांचं खानदानच घाण आहे वाटतं, पूर्ण खराब, कसली पैदास आहे म्हणून ते बोंबाड अशी. आणि तो मण्यार पण तसाच, त्याची बहीण वगैरे आपण बघितलेलंच आहे. तर ह्या दोन्ही फॅमिली, हे पूर्ण जे यूट्यूबवर ही जी काही फॅमिली आहे ना, ही पूर्णच्या पूर्णच घाण आहे, अक्षरशः घाण फॅमिली. भामटीचं तर जरा जास्तच काहीतरी शो ऑफ चाललंय आता. काय तर ते काय भेळ घेत होती, तर देतात ना, मशाल देत आहेत पैसे, एवढं दाखवते, बापरे मशाल देत आहेत पैसे, मशाल देत आहेत असं दाखवते, जसं काय बापरे किती म्हणजे कुठलं मोठं काय घेतोच आहे पैसे देऊन मोठा. भेळच तर घेतोय. त्या मावशीकडनं सामान एवढं भरून घेते, काय काय फुकटचं त्यांच्या घरी जाऊन गिळते, तेव्हा नाही ग. आणि आता कधी नाही ते भेळचे पैसे देत होता, ते एवढं मोठेपणा करून दाखवते. आणि इतकी घाणेरडी आहे ना ती, काहीतरी असं चांगलं दाखवावं म्हणजे शेवटी आपली लेवल दाखवतातच. झोपडपट्टी ते बसतात ना तिकडे, काय ते ह्याच्यावर रुळांवर, रेल्वे रुळांवर, तीच लायकी आहे यांची, तेच आहे, दगडाने पुसायचीच आहे. ती मावशी तरी काहीतरी चांगलं बघते, पैजण वगैरे दाखवते, तर ते सोडून ही त्याच्यामध्ये हे कानकोरणा बघा, कानकोरणा शी घाण. ते सगळ्यामध्ये हिला कानकोरणं घ्यायचं होतं, म्हणजे किती घाण बाई आहे. काय दाखवायचं, काय व्हिडिओ बनवायचे, आणि हे असले म्हणजे इतकं लो क्वालिटी कॉन्टेंट लोक बघतात जस्ट फॉर ह्यांच्या फॅमिलीचं काय किंवा त्या बोंबाडचं काय उघड होतं आहे हे पाहण्यासाठी. ह्या घाणीचं बघता तुम्ही. तसं तर बोंबाडचं पण नाही बघितलं पाहिजे, कारण खरं पूर्णच्या पूर्ण फॅमिलीच घाण आहे. पण इतकं घाण कसं काय कोण म्हणजे कोणासाठी इतकं घाण पचवू शकतं. आणि काहीतरी कोणाचं तरी रियालिटी एक्सपोज होण्यासाठी इतकी घाण म्हणजे टॉलरेट कसं काय करू शकतं. आणि त्या व्यक्तीला पण हा कॉन्फिडन्स कसा येतो की आपण कसंही किती घाण दाखवलं तरी पब्लिक आपल्याला बघणारच आहे. लास्टला तो कुठेतरी सटकून गेला, तर ही म्हणते की कुठे चुम्या भाऊ, कुठे चुमेश भाऊ, कुठे गेले का, दिसले नाही, गायब झाले, कुठे गेले चुमेश भाऊ. अरे काय आहे, तुझा नवरा कोण आहे, तुझा नवरा आहे ना, मग तो चुमेश भाऊ कुठे, चुम्मा करायला गेलाय की आणि काय करायला गेलाय, तुला काय करायचंय, जा ना तुझ्या नवऱ्याबरोबर. आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये तर हद्दच केली या बाईने. काय तर म्हणे की मशाला मी कॉल करते, मशाल फोन उचलत नाहीत आणि ते झोपलेत, म्हणून मी चुम्याश बरोबर जाते बाहेर फिरायला, आणि मला काय सामान वगैरे घ्यायचं आहे तर मी चुम्मेश बरोबर जाते. आता म्हणजे काय बोलली ना मंडळी, एकच काफी आहे, दोन केले. तसं पण चुम्मेशला म्हणूनच चुम्मेशने लग्न बिग्न काय केलं नसेल. शी यक, इतकं कसं काय कोण असू शकतं, आणि इतकं कसं ते वागणं, आणि कसं यांच्या घरात कसं चालतं की त्या नवऱ्याचं काय हेच नाही. बरं फक्त इतकं नाही म्हणाली नशीब की आता आम्ही घरी जातोय आणि काय त्या मशालची नाईट आहे, तर आता ते कामाला जातील, मग चुम्मेश भाऊ येतील. मला भीती वाटते ना, मग चुम्मेश भाऊला बोलवते. नशीब एवढं म्हणजे बोलली तरी नाही आहे, करत काय असतील काय माहिती, येत पण असेल. चायनीज खायला हे लोक 4 सीट गेले होते, म्हणजे चौघं, तो मारविश पुढे, मग चुम्मेश भाऊ, मग हा बुजवी मशाल, आणि त्याच्या मागे भामटी. कारण येताना बघा ते तसं बसत होते, मारविश पुढे उभा राहिलेला, मग चुम्मेश भाऊ बसत होता, मग चुम्मेश भाऊ बसला होता, आणि मग मशाल त्याच्या मागे बसत होता, आणि भामटी कॅमेराने शूट करत होती, म्हणजे मशालच्या मागे भामटी येणार होती. शी, ही कसली फॅमिली आहे, बाप रे बाप, अरे बाप रे बाप. काहीतरीच कसं तरीच काय विचित्र काय चाललं काय यूट्यूबवर. ह्या सगळ्या घाण फॅमिलीज, ती मावसाड फॅमिली, हे हिची फॅमिली, सगळे येऊन इथे सगळं घाण कचरा करतायत अक्षरशः. ही टीचरला भेटायला गेलेली, तर टीचर हिला बोलली की आता मला क्लासेस आहेत, तर आता नाही, मी तुम्हाला नंतर भेटते. तर बोलते की मला पण वेळ नाही आहे. मी पण म्हटलं की मला तरी कुठे वेळ आहे, मी पण नंतरच येते तुम्हाला. मग तुला वेळ नाही तर तू कशाला गेली का विचारायला, हां, मला तरी आता कुठे वेळ आहे, तुला कसली मोठी काम आहे तिथे येऊन, काय तिकडे त्याला शाळेत सोडायचं, इथे ह्याचं काहीतरी आफ्टरनून वगैरे असेल तर चुम्मेशला बोलवायचं, ह्याच्यात बिझी असते का तू, की काय कामं असतात तुला, उगाच आपलं काहीतरी. आणि बोलता बोलता मध्येच ओरडायला लागते, म्हणजे असं काहीतरी सांगत होती, आणि सांगता सांगता ते टीचरचं आणि मला अभ्यास इकडचा थोडा वेगळा आहे, तर मला ते थोडं समजून घ्यायचं आहे. ओ काय काय आवणीचं काय, तुम्ही आवणी केली, कधी केली, मला पण यायचं होतं आवणी करायला, मला आधी ते आवणी काय असतं काय कळलंच नव्हतं.
नंतर कळलं की हे लोक लावणीला आवणी म्हणतात. ही आवणी करायची कामं करते, ही जाते म्हणजे ते असतात ना असं काहीतरी तासाचे पैसे वगैरे घेतात, तसं काहीतरी कामं वगैरे करायला जाते वाटतं. आवणी करायला जाणार होती, मध्येच काहीतरी वेगळंच, मध्येच आपलं कॅमेरा चालू आणि हिचं काहीतरी वेगळंच चालू असतं. मुंगसा मुंगसा चेहरा दाखव, दाखवला मुंगसाने चेहरा. काय दाखवला आणि काय ते साप आहेत ते बघ. मुंगूस बघते मेली मुंगूस तोंडाची. त्या साडीवालीचे काय 1000 सबस्क्रायबर होत नाहीत वाटतं. कोणाकडे दिलं यार तू पण? कोणती साडीवाली? एक तर काय ते पकाऊ साड्या कसल्या झगामागा आणि मालाच बघा कसल्या काय बकवास साड्या. आणि जाऊ दे पण काय ते करते. पण हिच्याशिवाय दुसरं कोण भेटलं नाही का तुला तुझ्या साड्यांचं प्रमोशन करायला? झालं कल्याण, दिलेस ना 2 साड्या, वेस्ट झाल्या ना फालतू. आणि ही काय सांगते की त्यांचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायची जबाबदारी आपली आहे. मंडळी जबाबदारी, याच्यामध्ये जबाबदारी काय आहे? त्यांचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण करण्याची जबाबदारी तुझ्या सबस्क्रायबर्सची काय? हां, काही बोलायचं आपलं. जबाबदारी काय? ती सबस्क्रायबर पूर्ण करण्याची जबाबदारी केव्हापासून व्हायला लागली? कसला धंदा, म्हणजे कसले कसले धंदे करतात रे या धंदेवाल्या बाया. शी. आणि खट्टर कुठे गेली ही खट्टर? हिला ना खट्टर करून अशी हिचंच खट्टर केलं पाहिजे, चांगलं हिला खट्टाखट केलं पाहिजे. पागल कुठची. म्हणजे खरं बोलू नये पण इतकी हिने घाण करून ठेवली आहे ना की आता असं वाटतं की बाई कुठल्या तोंडाने येते. म्हणजे कशा या बायका आहे त्यांच्या खानदानातल्या, एकाहून एक घाण. म्हणजे अक्षरशः असं ना तोंड यांचं कुठेतरी त्या ड्रेनेज होलमध्ये घुसून असे बुचकळून काढलेले ते घाण तोंडाने येतात परत घाण करायला, घाण ओकायला. इतकं म्हणजे ते बरबटलंय ना, तरी पण यांना शरम नाही, लाजा नाहीत बिलकुल. अजिबात आम्ही असं बोललो नसतो, पण इतकी घाण केलेली आहे या बाईने. आमचं असं, आमचं तसं, माझे पप्पा असे, माझा भाऊ असा, माझ्या भावाला अजिबात आवडलं नसतं, भाऊला असं अजिबात आवडत नाही, भाऊ असा करतो, भाऊ तसं करतो, माझा भाऊ मोठा, आमचे असं खट्टर आहेत, आमचं हे आहे ते आहे करून सगळं सण समारंभ सगळं आडवा हात मारतात, सगळ्या गोष्टी करतात. मंदिरात काय जाते आणि सगळं म्हणजे त्या कॉन्टेंटसाठी सगळीकडची भीक खातेस निर्लज्ज बाई. आणि वर तोंडाने कुठला सांगते ग की खट्टर आहे म्हणून? असे कितीतरी लोक आम्ही बघितले की जे सगळ्या धर्मांचा हे करतात, रिस्पेक्ट करतात, सगळं काय करतात, देवाधर्माचं पण करतात, त्याच्याबद्दल आक्षेप नाही आहे. पण मग आपण तसं पहिल्यापासून मग आपण तसंच असावं, ते ओपनली बोलावं. असं उगाचच म्हणजे आम्ही असे आम्ही तसे करून असं गू खाऊ नाही, समजलं ना? तोंडातनं बाहेर काढायचं नव्हतं पण निघालं. इतकी म्हणजे इतकी पराकोटीची घाण. कसली ही घाण आहे ना त्या बोंबाडमुळे आली इकडे. त्या बोंबाडला ना कुठेतरी तिला बसवली पाहिजे, तिच्याबरोबर मग ही बसेल. ती एक कमी होती म्हणून तिची घाण काढायला ही दुसरी घाण आली, आणि ती तिसरी घाण मिशा आणि फेका काकू. सगळी घाण म्हणजे ही सगळी घाण फॅमिली त्या एका घाण व्यक्तीमुळे आली आहे. आणि आता सगळ्यांनी त्या एका व्यक्तीलाच बाजूला काढलंय. पण आता काय करायचं? एवढं सगळी घाण पसरून ठेवली, हे सगळं रायतं पसरलंय, त्याचं काय करायचं? उलटी पसरली आहे, रायतं नाही. रायतं तर चांगलं असतं. हे या लोकांनी सगळीकडे उलटी करून ठेवली आहे, ते काय करायचं आता? आणि प्लीज आज कोणी आहे ना मला आई आई असते आणि आईचं असं आणि आईचं तसं असं काही तत्वज्ञान मला देऊ नका. काय नाही आई बी काय नाही, सगळ्या बाजार बसव्या आहेत या. ती वडापाव मम्मी पण काही कमीची नाही आहे. आली आता, काय नाही होते तिला, काय नाही धाड भरली, चांगली आहे, ठणठणीत रिया करते. बेशरम बाई, खाण तशी माती, तसंच आहे ही घाण. म्हणून घाणी निपजल्या, एवढी सगळी घाण पैदा केली. काय तर म्हणून मला असं माझी पोरं माझे आता आले, मेरे करण अर्जुन आएंगे, मेरे करण अर्जुन आएंगे. अगं तुझ्यामुळे, तुझ्यासारख्या बाईकडनं काय निपजणार होतं? तसली घाण पैदा केली आणि यूट्यूबवर आणून टाकली तुझी घाण. आता काय खायला मिळत नाही तर कुटुंबाचा बाजार मांडला आणि कुटुंब विकून खाताय. कसली बाई तू, कसलं काय संस्कार केले? तुला जाब विचारला पाहिजे लोकांनी. आणि मसल्या तर काय मी ते 2.5 वर्षांनी का कशाला 2.5 वर्षांनी काय काय गेली होती ती, की काय झालं होतं तिला? काय नाही गेलास? कोणी धरून ठेवलं होतं? आता काय झालं? काय नाही झालंय. तिला काय असं अपंग असल्यासारखी बसवली म्हणून काय अपंग नाही झाली आहे ती. चांगली फिरते, चांगली गाव भोवते. आणि हे लोक काय नाटकं. आली मी एंट्री करते मम्मी, मग मम्मी आली किचनमधनं ठुमकत. शी, किती ते स्क्रिप्टेड. आणि ते गाणं, ते गाण्यावरती रील काय बनवते
आणि त्याच्यामध्ये तो बोलोजुबा चुम्मेश तो आधीच पुढे येत होता. त्याचं हे काय म्हणतात गाणं, त्याचा पार्ट येण्याच्या आधीच पुढे येत होता. तर भामटीने त्याला इशारा करून मागे पाठवलं परत. बघितलं का तुम्ही? पहिले मशालचं होऊ दे मग तू ये. मग इशारा केल्यावरती आला तो पुढे गपचूप करून. आणि काय ते, आणि हा मशाल तर काय एकदम पदर म्हणजे आचल म्हटल्यावरती तिची साडीच वर, त्याच्या पदर हातात येईना म्हणून जिथे आहे जे हाताला लागलं ते वर करतोय. नशीब खालचा पार्ट नाही पकडला, नाहीतर चढीगनाच करून टाकली असती वडापाव मम्मीला. शी कसली थरकी पोरं जन्माला घातली तो काकू. कुठल्या म्हणजे कसे तुम्ही काय, खरंच मला काय बोलावं आज आणि काय असं वाटायला लागलंय की कसलं यांचं खानदान. एकही माणूस धड नाही आहे, एकही माणूस धड नाही आहे. ना यांच्या मुली धड आहेत, ना यांच्या सुना धड आहेत. म्हणजे जे पण यांनी नाती गोती यांच्याशी ऑब्व्हियसली म्हणजे कोण चांगल्या घरातली लोक कसं नातं जोडणार ना. म्हणजे ह्यांच्याशी नाती जोडलेली पण तसेच असणार आहेत, तेव्हाच ह्यांच्याशी नातं जोडलं गेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या फॅमिलीकडनं दुसऱ्या फॅमिलीकडनं चांगलं अपेक्षा करणं की ती फॅमिली चांगली असेल असं तर होऊच नाही शकत. काय रे बुझी हुई मशाल, आहे उत्तर तुझ्याकडे? फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. तुला कोणी थांबवलं होतं? का नाही गेलास तू इतकी वर्ष? आणि आता तुला इथे शिफ्ट होऊन पण इतके दिवस झाले. आणि का त्याच्या आधी पण तू तिकडे येत होता सारखा, सासरी पडत होता, त्या दारात पडून असायचास इकडे तिकडे झुडकांडे खात. मग आता तुला अचानक आता कशी आठवण झाली? काय तुझं काय गेम आहे की काय, तुमचं काय ठरलं? आणि इतक्या दिवसात तुझ्या आईला कसलं काही दुःख नव्हतं की तुला कसलं काही दुःख नव्हतं. आता असलं कुठलं दुःख झालं, उफाळून आलं तुमचं की तुला या एकदम असं उपरती झाली आणि पाठवलं. आणि भामटी म्हणे की मी नाही अडवलं. अरे तू कोण आहे अडवणारी? हां, जास्ती शहाणी समजते काय? म्हणजे तुला असं दाखवायचं आहे, हेच तुझं सगळं गेम हाच आहे की तुला असं दाखवायचं आहे की त्या फेका काकूंना त्या इतक्या आजारी होत्या पण या बोंबाडने नाही पाठवलं आणि त्या मुलाला नाही इच्छा झाली मण्यारला. तो किती नालायक मुलगा आहे. पण मी कसं बघा आता त्याच्या आईला बरं नाही आहे, जे की काय नाही ठणठणीत आहे चांगली. त्या दिवशी पण तर दाखवली स्वामींच्या मठामध्ये. तरी पण मुद्दामून काहीतरी हिने नाटक काढलंय की तुला बरं नाही, आणि मी लगेचच बरं नाही कळताच तिला भेटायला पाठवलं माझ्या नवऱ्याला. हा मोठेपणा घ्यायला बघते. किती फालतू आणि किती चनी असावं ना विचाराने माणसाने. हा तर खरं बोंबाडचा कर्म आहे. हे बोंबाडचा कर्म आहे जो तिला आलाय. ती खूप मोठा, माझ्या कर्मावर खूप विश्वास आहे, माझ्या कर्मावर. आणि आता जी बिथरलेली असते ना ते सगळं ह्याचमुळे. भामटी पण बोलत होती ना की खूप काहीतरी झालंय, मी सांगू नाही शकतो पण खूप काहीतरी खूप झालंय आणि खूप गोष्टी झाल्या आहेत आणि मी कधी काय सांगू शकेन की नाही ते पण माहिती नाही. तर ह्या लोकांनी खूप नेक्स्ट लेवलची घाण केलेली आहे. मी सांगते काय, हिने हाकलली त्या वडापाव मम्मीला आलेली तेव्हा, रातोरात गायब केली. तिला म्हणाली असेल की तिचं तिकीट पण नव्हतं असेल, मी सांगते तुम्हाला तिचं तिकीट पण नव्हतं असेल. हिने सांगितलं असेल की हिला पैसे तू अजून वरचे घालून हिचं तिकीट प्रिपॉन करून घे, हाकलं हिला. नाही तर मण्यारने सांगितलं असेल ही बाई माझ्या घरात दिसता कामाने, फुल ऑन तिला धक्के मारून तिथून हाकलवलेली आहे. आणि खूप असं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत, छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये काहीतरी करून ह्यांनी पूर्ण ते संबंध आज एका तोंडाने, बाकी तर सोडा, बाकी तर ते भाऊ बोलत नव्हते वगैरे ती तर गोष्ट वेगळीच. पण आज वडापाव मम्मीच्या पण खिचगिणतीत नव्हती ती बोंबाड. अजिबात ती बोलली नाही. माझी 3 मुलं एकत्र यावी हीच माझी इच्छा होती आणि ती आज पूर्ण होते. माझा 3रा मुलगा पण येईल. आज माझी 3ही मुलं एकत्र आहेत. मुलगी नसल्यातच मेली मुलगी त्यांच्यासाठी. शी बोंबाड किती ग. आता बोल ना, बोल काय म्हणते ते, काय डायलॉग असतो 5-6 वेळा बोलली. अजून काय हवं? नवरा आपल्याला नाश्ता करून देतो, आयता नाश्ता देतोय, चहा देतोय. अजून काय हवं? अजून काय सुख असतं? ॲपलच्या झाडाला ॲपल आले. अजून काय हवं एखाद्याला? अजून काय पाहिजे आयुष्यात? काय पाहिजे आयुष्यात तुला? हां, काय पाहिजे? संपलं तुझं, गेम ओव्हर, खल्लास. कोण नाही तुला इकडून टाकली तिकडून टाकली, लाथ मारली तुला थाली का बेंगन केलाय फुल ऑन, इकडून तिकडून सपासप. असंच पाहिजे. कुठल्या तोंडाने येणार, कुठल्या तोंडाने बोलणार की आम्ही कधी येऊ माहिती नाही, आता आम्ही कधी येणार की नाही? कुठल्या तोंडाने येणार तू?
घरच्यांनी ठेवलं तर पाहिजे तुम्हाला. शी 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 किती ना, बाप रे. बघा मंडळींपेक्षा तर मंडळींना तर सगळं माहितीच आहे, त्याच्यामुळे माझ्या मंडळींना काय वेगळं सांगायची गरज नाही. अंड्यांनो तुम्ही बघा जरा, दया येते की नाही तुम्हाला ताईची? दया नाही, थुकायच्या लायकीची आहे तुमची ताई, आणि तिचा तो. पण मंडळी, मला तुम्हाला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे, आणि खूप महत्त्वाचं वाटतं मला, की हे जे काही चाललं आहे ना, जे काही आहे ते तर होणारच होतं. पण ह्याच्यामध्ये असं अजिबात समजू नका की आता बोंबाडच्यामुळे आपण भामटीकडे वळूया, किंवा भामटी काहीतरी खूप मोठी चांगली आहे आणि तिने काहीतरी केलं आहे आणि तिने एकत्र. कारण मी एक कमेंट बघितली होती की असू दे ना, चांगलं होतं आहे. तर काही चांगलं बिंगलं काही नाही आहे. ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे. कारण हे कितीही म्हणाले ना की आम्ही काही व्ह्यूजसाठी नाही करत आहे, आम्ही जे काही दाखवतोय, जे आहे ते करतोय आणि हे ते वगैरे, तरी हे फक्त आणि फक्त ह्यांची घाण, ह्यांच्या फॅमिलीतली घाण हे इथे आणून ओकतायत आणि इकडे सगळं यूट्यूबवर घाण करतायत. ही पूर्ण घाण आहे. अगदी वडापाव मम्मी तर मेन घाण आहे. तिच्यापासूनच ही सगळी उत्पत्ती आहे, त्याच्यामुळे तीच मेन घाण आहे. तर अजिबात कोणावर दया बिया हे, आणि आपल्या आईवडिलांशी तर कंपॅरिझन करणं सोडूनच द्या ह्या लोकांचं. म्हणजे आपण म्हणतो ना आई ती आईच असते, पण नाही, हे वेगळ्या टाईपचे आहेत. इनका ये अलग आहे भाई, ये अलग कॅरेक्टर अलग आहे इनका. तर ह्यांच्याबरोबर आपली तुलना होऊच शकत नाही. त्याच्यामुळे नाही भाई, आई ती आई नसते, प्रत्येक आई वेगवेगळी असते. ह्यांच्यासारखी नाही आमची आई, आम्हाला नको पण आहे असली आई. सो हे पण इक्वली हे आहेत. फक्त मजा बघा, तेवढा पुरतं बघा आणि सोडून द्या. ह्यांच्याबद्दल आहे ना बिलकुल असं काही असं हे मत फॉर्म करू नका की बाबा ही बाई चांगली आहे, ही बाई अशी आहे, आणि हे सगळे घाण आहेत, सगळे घाण आहेत. ती वडापाव मम्मीला पण थोडी लाज असली असती ना, बसली नसती लगेच रील बनवायला. त्याच्यावरून पण तुम्ही समजून जा कसली नाची बाई आहे ती पण, गॉन केस. आणि तालावर नाचते, जो काय करेल, जो काही बघेल, जो काही खायला म्हणजे काय पण जे काही तिचे जे काही अजेंडा असतील ते त्याच्यावरून. कारण जर असं असतं ना, जर ती खरी चांगली आई असते ना, तर चांगली आई ती असते जी सगळ्या मुलांना एक समान बघते, सगळ्या मुलांना एका पातळीवर ठेवते. पण ही बघा, जेव्हा बोंबाड जवळ होती तेव्हा बोंबाड म्हणजे बोंबाडची गरज होती, जेव्हा काय असेल तेव्हा बोंबाड 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 केलं. मग आता तिचं काय फाटलं, किंवा ती बोंबाडचा स्वभाव असा आहे की तिच्या मनाप्रमाणे सगळं झालं पाहिजे, तिच्या मनाप्रमाणे. तर ते नाही होऊ शकलं, तर आता बोंबाडला दूर. म्हणजे आज ही ह्याची घाण काढते, तर उद्या ती त्याची घाण काढेल, किंवा काही म्हणजे उद्या सगळ्यांना एकत्र घेऊन येईल. तर त्यामुळे ह्या भानगडीत न पडलेलंच बरं. हे लोक फक्त हे आपले स्वतःच्या लोकांच्या नाही आहेत, तर एक दुसऱ्या कोणाचे काय असू शकणार आहे. सो आपल्या समजण्याच्या पलीकडे आहेत हे लोक. हे खूप नीच दर्जाचे लोक आहेत. त्याच्यामुळे ह्यांची फक्त मजा घ्यायची. ह्यांना काही चांगलं बिंगलं आणि ह्यांच्यासाठी काही चांगला विचार करण्याची तर अजिबातच गरज नाही आहे असं मी म्हणते. आणि भामटे, तू काय सांगते गे की मी 1 वर्षापूर्वी बोललेली, मी 1.5 वर्षापूर्वी बोललेली, का 2 वर्षापूर्वी कधी मी बोलली होती की जेव्हा वेळ येईल तेव्हा मी मशालला सांगेन जा म्हणून. तू कुठली मोठी अम्मा आहेस का ग हां सांगणारी की मशालला मी सांगेन आणि ती वेळ आत्ता येईल असं मला वाटलं नव्हतं आणि मी इमोशनल झाले. 2 वर्षापूर्वी, 1.5 वर्षापूर्वी का काय ते, तेव्हा तर तू हे पण बोललेली की तुझी सासू कशी आहे, आणि विसरलं नाही आम्ही. परत मला ती टेप रेकॉर्डर वाजवायला लावू नकोस. मी आत रडत होते, ते बाहेर रडत होते, आणि खराब झालेलं आलं तर टोमॅटोसाठी पैसे नव्हते, मंडळी टोमॅटोसाठी पैसे नव्हते. ओली पाण्यात तिळ होते, मी पाण्यामध्ये तो सोडत गेलो होतं मला. पाण्यामध्ये सगळं माझी पिशवी फुटलेली, तिकडे पाणी पडलं होतं. त्या पाण्यातच त्या बाईने मला सोडलं होतं. अशी उलट्या काळजाची बाई आहे ती. बाई नाही आहे ती, खूप खूप घाण आहे बाई, खूप घाण. मला बोलली होती मी तुझ्या त्या जागेत हा पाय घालून तुझ्या जागेतनं पाणी काढेल, इतकी घाण बाई. अशी कुठली बाई असते का, कुठली आई असते का म्हणते, सांगा तुम्ही मला म्हणते. माझ्या एवढंसं पोरग लहान, त्याच्या पोटात दुखत होतं, त्याला दूध देत नव्हती बाई, दूध द्यायला तयार नव्हती. मला म्हणाली राहा तशीच राहा, रडू तुझं बाळ तसंच राहू दे. पण मी माझ्या बाळासाठी मी विचार केला, माझ्या मार्फेशसाठी. त्याला घेऊन मी तशीच निघाली, तशीच ओली पाण्यात निघाली. पप्पांना पण नाही सांगितलं. पप्पा बाजूलाच राहत होते,
बाई मला गपचूप गपचूप काहीतरी अंडी द्यायचं, अंडी खायला द्यायची, बाई मला खायला पण नाही द्यायची, काय सगळं म्हणते तुम्हाला, काय सगळं झालं. हां, हे सगळं बोललेली ते विसरली. मी मशालला पाठवेन मी बोलली होती, मी लक्षात ठेवतो आणि मी करू नाही अशक्त. आली मोठी, चाल फाट निकाल लॉडियन. इतकी फालतू थडकलास खाण, म्हणजे पूर्ण ह्यांच्या मुळापासून उचकटून फेका यांना. हे जिथे होते ना तिथेच नेऊन ठेवा यांना, यांची लायकी नाही आहे खरंच. म्हणजे ही बोंबाड असू दे, ती फेका असू दे, मिशा असू दे, आणि ही घाण वडापाव मम्मी असू दे, ते चुम्म्या असू दे, नाहीतरी भामटी असू दे, ह्यांना ना पुन्हा ज्या आयुष्यातून यांनी सुरुवात केलेली ना तिथेच नेऊन बसवा मंडळी. हेच खरं आहे, हेच ह्यांच्याबरोबर व्हायला पाहिजे. हाच ह्यांच्या कर्माचा फेरा असणार आहे. लालायक लोक किती घाण कराल रे. हां, आणि भामटे तू काय पैशासाठी वगैरे तर तू सांगू नको. महाचंटबाई तेच करायला आहेस तू पैशासाठी. काय पैशासाठी कोणाबरोबर, त्या चुम्म्याबरोबर पण जाशील. असली मोठी आली आम्हाला सांगते पैशासाठी नाही करत. जर असतं ना तर गपचूप भेटून बोलून आधी आपलं फॅमिली रियुनियन केलं असतं आणि नंतर फक्त सांगितलं असतं. सगळं एवढा हळूहळू पूर्ण प्लॅनिंग बिनिंग करून एक पुढी सोडते, कळत नाही का. हां, इतके दिवसापासून महिना झाला धंदा लावलाय नुसता की आम्ही बिझी आहे, आमचं हे काम आहे, आमचं ते काम आहे, आणि जावं लागतंय यावं लागतंय. कोणाला येडा बनवते ग पैशासाठी, नाही तर मग कशासाठी करतेस निर्लज्ज बाई. जा चल, बंद कर एवढी लाज असेल तर. आणि जे शब्द बोललेली तर मी शब्द पाळला ना. तर तू जे वडापाव मम्मीबद्दल शब्द बोललीस ना त्याचं पण क्लॅरिफिकेशन दे. काय आहे तर ते विसरली का? तू विसरली असशील, आम्ही नाही विसरलो. नाहीतर वडापाव मम्मीचे कोळून पी आणि दाखव आणि सॉरी बोल आणि बोल मम्मी मी तुमच्याबद्दल असं बोलली. तिला व्हिडिओ दाखव जरा, बघू दे मम्मीचं रिॲक्शन, आणि खरं खोटं होऊ दे. आली मोठी आणि मोठा. आता तुझा कुठे गेला ग जमीर? विकून खाल्लास? एवढं सगळं हे झालेलं, एवढं त्रास झालेला, चालली आता गेली चाटायला. काहीतरी मिळणारच ना, त्याशिवाय नाही तू भिक्कार बाई. असो मंडळी, पण खरंच एक गोष्ट मात्र मस्त एकदम क्लिअर झालेली आहे की मण्यार आणि बोंबडीने खूप नेक्स्ट लेवलची माती खाल्लेली आहे, खूप घाण केलेली आहे, काहीतरी मेजर लोचा केलेला आहे. ह्यांचं इगो आणि ह्यांचं सगळं शेवटी ह्यांचा पैसा हरलेला आहे. आणि काय कुठे काय भिकारी ते भिकारीच. म्हणजे खरंच ही गोष्ट प्रूव्ह झालेली आहे की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. सो बोंबाळ, तू जगातली महाभिकारण आहेस आणि तुझा तो मण्यार्ध विवी असा पैसा ना, असा पैसा काही कामाचा नाही आहे. अशा पैशाला आम्ही मानत नाही. तुझ्याजवळच ठेव, तुलाच लखला बसा पैसा. शी आग लागो तुझ्या त्या मालाला. सो आपण फक्त मजा बघायची आणि आता आगे आगे देखो होता है क्या. आणि अंड्यांनो, तुम्ही जर आता बोंबाडला प्रश्न नाही विचारले आणि जर तिची रियालिटी तिला नाही सांगायला लावली ना तर तुम्ही येडे झवळे. ओके बाय. क्लास लावा, क्लास. जो बोंबाडकडे क्लास लावेल तो येडा झवळा. चला आता बाय, टेक केअर. कसं वाटलं तुम्हाला आजचं पॉडकास्ट ते मला सांगायला अजिबातच विसरू नका बोंबाडच्या भाषेत. आणि सी यू इन माय अनदर पॉडकास्ट टुमॉरो विथ कॅरेक्टर तर तुम्हाला माहितीच आहे, मी कम्युनिटीला लावला आहे. सो सी यू टुमॉरो. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा.